नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोरोना इफेक्ट पूर्ण जगाच्या इकॉनॉमीवर कसा झालेला आहे। त्यातून भारत पण आपला सुटलेला नाहीये। जगातली प्रत्येक इकॉनॉमी आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे। मागे आपण लेक्चर सुद्धा घेतलेलं मूडीजच्या एका रिपोर्टनुसार भारताचा या आर्थिक वर्षातला म्हणजे 2020-21 मधला जो जीडीपी ग्रोथ रेट असणार आहे तो 0% असणार आहे, राईट। मग त्यामागे बघा, जेव्हा अशा प्रकारचे कोणतेही रिपोर्ट्स काढले जातात तर त्यामागे बरेचसे रिझन्स असतात, वेगवेगळे अंदाज असतात। त्यामागे जीडीपीचे जे फॅक्टर्स असतात त्यावर अभ्यास केला जातो। त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट एक फॅक्टर असतो ते म्हणजे बजेट। एकतर असतं एफडीआय किंवा दुसरं असतं ते म्हणजे बजेट। ओके, तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये थोडा बजेटवर, अर्थसंकल्पावर कसा इफेक्ट होणार आहे याचा ते अभ्यास करायचा आहे। म्हणजेच आपण काय म्हणतो, सार्वजनिक वित्त ना, सरकारकडे जे काही त्याच्या तिजोरीमध्ये, सरकारच्या तिजोरीमध्ये जे पैसे असतात त्यालाच आपण म्हणतो सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स। मग त्या पब्लिक फायनान्सवर कोरोनामुळे कसा इफेक्ट झालेला आहे ते तर आपल्याला माहिती करून घ्यायचंच आहे। पण त्याचबरोबर बघा, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पीय तूट हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच असले पाहिजेत। परीक्षेला भरपूर वेळा सार्वजनिक वित्तावर प्रश्न विचारले जातात। तर अर्थसंकल्पीय तुटाचे काही सूत्र आहेत, वेगवेगळे अर्थसंकल्पीय तुटीचे फॅक्टर्स आहेत, तर ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत। एकदा तुम्ही आपला अजेंडा बघून घ्या, नक्की आपल्याला लेक्चरमध्ये काय काय बघायचंय। कोविड-19चा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर किंवा स्पेसिफिकली आपण सार्वजनिक वित्तावर कसा होणार आहे ते थोडंसं बघायचंय। नंतर अर्थसंकल्प कार्यपद्धती कशी आहे ते बघणार आहोत, कारण की आपल्याला अर्थसंकल्पीय तूट जर समजून घ्यायची आहे ना, तर बजेट आखताना, बजेट बनवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात तर ते सगळे फॅक्टर्स, ते सगळे एस्टिमेशन्स जे आहेत ते आपण बघणार आहोत। त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट आपल्याला एकदम चांगलं समजून घ्यायचे। ओके, तर मग बघा, या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि तसंच तुमच्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचं रिमाइंडर आहे, जे स्टुडंट्स राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतायत तर राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन्स 20 तारखेला 11 वाजता बंद होणार आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर या बॅचला ॲडमिशन घ्या। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ॲडमिशन सुद्धा सुरू आहेत, तर तुम्ही त्याला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता बघा, कोरोना इफेक्ट नक्की आपल्या अर्थव्यवस्थेवर किंवा सार्वजनिक वित्तावर कसा पडलेला आहे। एक म्हणजे कोविड-19 मुळे आकस्मिक खर्च आलेला आहे। आकस्मिक खर्च म्हणजेच काय, हेल्थवर, राईट। तर हेल्थ सेक्टरमध्ये सरकारला सध्या खूप खर्च करावा लागतोय वेगवेगळ्या गोष्टींसाठी, मेडिसिन्ससाठी। ओके, त्यामुळे काय होणार आहे, ज्या विकास योजना आहेत आत्ता कोविड-19 कडे पूर्ण लक्ष गेल्यामुळे, त्या समस्यांवर पूर्णपणे खर्च करत असल्यामुळे विकास योजनांवर ऑब्व्हियसली दुर्लक्ष होतंय। आणि ज्या विकास योजना राबवाव्या लागतात त्या सुद्धा विकास योजना परमनंट किंवा आपल्या बजेटमध्ये असणाऱ्या विकास योजना आहेत का, नाही, या आकस्मित आलेल्या अशा योजना आहेत किंवा तुम्ही यांना विकास योजना नाही म्हणू शकत, गरज आहे म्हणून त्या योजना राबवल्या जातात। जसं कामगारांसाठी काही स्कीम काढलेल्या आहेत, त्याचा अभ्यास सुद्धा, त्याचं लेक्चर सुद्धा आपण घेतलेलं आहे, राईट। स्थलांतरित कामगारांसाठी तर त्या गोष्टींवर खर्च आता जास्त करावा लागतोय। या आकस्मिक खर्चामुळे काय होणार आहे, ज्या बेसिक योजना ज्यांचं ऑलरेडी बजेटमध्ये तुम्ही म्हणू शकता प्लॅनिंग केलेलं, पण त्या प्लॅननुसार आता खर्च होणार आहे का, नाही, एक्स्ट्रा खर्च होतोय। तसंच आर्थिक विकास दर शून्यावर जाण्याची शक्यता, पूर्णपणे पॉसिबिलिटीज वर्तवल्या जात आहेत। म्हणजेच काय होणार आहे, इथे आपला जे नॅशनल इन्कम आहे, जीडीपी रेट आहे, तो खूप कमी होणार आहे। आणि बऱ्याच या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे की आपल्या देशातलं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण नेहमी म्हणतो, तर त्यावर खूप मोठा इफेक्ट होणार आहे। भरपूर लोकांच्या, भरपूर एम्प्लॉईजचे जॉब जाणार आहेत। ओके, इनफॅक्ट बऱ्याच जणांचे गेले सुद्धा आहेत आणि त्याचा पूर्णपणे परिणाम नॅशनल इन्कमवर पडणार तर आहे। आणि सार्वजनिक वित्तावर कसा परिणाम होणार आहे, एक्स्ट्रा खर्च आल्यामुळे सार्वजनिक वित्तामध्ये जी अर्थसंकल्पीय तूट आहे ती खूप जास्त वाढणार आहे आणि त्यामुळेच सरकारला कर्ज घ्यावं लागणार आहे। पण आता इथे सरकार काय करतं की जेव्हा सरकारला कर्जाची गरज लागते किंवा तुम्ही म्हणू शकता खर्च करण्यासाठी पैसे नसतात, आपण एकदम सिंपल वर्ड्समध्ये समजून घेऊया, तर गव्हर्नमेंट काय करतं, एकतर दुसऱ्या देशांकडून कर्ज घेतं किंवा त्यांचे जे शासकीय लेखे जे असतात, रोखे जे असतात ते विकले जातात। ओके,
पण आता कर्ज घेण्यासाठी हे जे संकट आहे ते पूर्ण जगावर आलेलं आहे. तर कोणतीच इकॉनॉमी अशी नाहीये की जी आता कोणत्याही देशाला हेल्प करू शकेल, राईट. त्यामुळे इथे सार्वजनिक वित्तावर खूप मोठा परिणाम होणार आहे. ओके, मग आता आपल्याला कोरोनाचे इफेक्ट सार्वजनिक वित्तावर, पब्लिक फायनान्सवर कसे होणार आहेत ते तर आपल्याला इथे समजलेलंच आहे. आता आपण पुढे ना बजेट कसं आहे ते थोडंसं समजून घेऊया. तर जेव्हा आपण बजेट म्हणतो, राईट, काय म्हणतो बजेट, तर बजेट हा कशाचा पार्ट आहे किंवा कशाचा फॅक्टर आहे, तर राजकोषीय धोरणाचा एक भाग म्हणून आपण बजेटकडे बघतो, राईट. आणि बघा बजेट हा जो शब्द आहे ना तो इंग्रजीमध्ये वापरला जातो, पण याची जी उत्पत्ती आहे आपण म्हणू शकतो ती फ्रेंच शब्दापासून झालेली. बजेटची अशी स्पेलिंग होते बॉगेट, काय तर बॉगेट, आणि बॉगेटचा अर्थ होतो पर्स. ओके, आणि त्यावरूनच बजेट हा शब्द आलेला आहे. आणि त्यामध्ये आपण अर्थसंकल्प म्हणतो, पण तुम्हाला माहिती सुद्धा असेल आपल्या राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प असा शब्द कुठे वापरलेला नाहीये. आपण त्याला काय म्हणतो, वार्षिक वित्तीय विवरण किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट किंवा अर्थसंकल्प आपण असाच एक प्रचलित शब्द आहे म्हणून वापरतो, राईट. तर हे सगळे गोष्ट तुम्हाला लक्षात राहिल्याच पाहिजेत. मग आता बजेट तयार करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, की आपल्या सरकारकडे किती जमा आहे आणि किती खर्च आहे, तर त्यावरूनच बजेट तयार केला जातो. जमा म्हणजे रिसिट्स, म्हणजे गव्हर्नमेंटला कुठून कुठून इन्कम मिळतंय त्याचा अर्थ काय होतो, जमा. ओके, आणि खर्च एक्सपेंडिचर म्हणजे कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करावा लागतो, तर त्याचे असे बेसिक स्ट्रक्चर आहे की कुठून आपल्याला इन्कम मिळतं, कुठे आपल्याला खर्च करावा लागतो. ओके, तर मग बघा त्यामध्ये जर आपण रिसीट बघितलं, रिसीट साईड बघितली, त्यामध्ये तुम्हाला दिसेल दोन प्रकारच्या रिसीट्स असतात. एक असतं ते म्हणजे महसुली जमा, म्हणजे याला तुम्ही म्हणू शकता रेव्हेन्यू रिसीट, आणि दुसरं असतं ते म्हणजे भांडवली जमा. भांडवली जमा म्हणजेच काय तर कॅपिटल रिसीट. त्याचप्रमाणे सेम एक्सपेंडिचर सुद्धा तसंच असतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि त्याचप्रमाणे कॅपिटल एक्सपेंडिचर. दोघांचा आपण थोडा अभ्यास करून घेऊया. बघा रिसीट्समध्ये जेव्हा आपण महसुली जमा म्हणतो, महसुली किंवा रेव्हेन्यूचा अर्थ काय असतो, की रिकरिंग इन्कम आपल्याला मिळतंय. ओके, म्हणजे काही स्पेसिफिक पिरियड्स नंतर आपल्याला एखादं इन्कम मिळतंय त्याला आपण काय म्हणतो, तर महसुली जमा. म्हणजे त्यामध्ये जसं कोणकोणत्या गोष्टी येतील, व्याज. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण लोन देतो, समजा तुम्ही कोणाला तरी लोन दिलेला आहे 2 लाख रुपये, ओके, आणि त्यातून आणि हे 2 लाख रुपये जेव्हा तुम्ही कोणाला लोन देताय, ओके, आता मी इथे पूर्ण बँकिंग आणत नाहीये, एक नॉर्मल एक्झाम्पल देते. तुम्ही कोणाला तरी असं लोन दिलेलं आहे आणि त्याच्यावर डेप्ट आहे आणि काही व्याजावर दिलं असणार ना, समजा तुम्ही त्याला 10% व्याजावर दिलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मंथली समजा 20,000 मिळतात. मग हे जे 20,000 तुम्हाला मिळतात ते कसे असणार आहेत, रिकरिंग असणार आहेत, एव्हरी मंथ मिळणार आहेत. मग त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटकडे असे काही रिकरिंग रिसीट्स असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, महसुली जमा. मग महसुली जमाचे दोन प्रकार होतात. एक असतं टॅक्स रेव्हेन्यू किंवा त्याला आपण म्हणतो कर महसूल, दुसरे असतात करेतर महसूल. टॅक्स रेव्हेन्यू मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, जसं अप्रत्यक्ष करांमधून किंवा प्रत्यक्ष करांमधून मिळणारा जो महसूल आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो, कर महसूल. पण आता इथे आपण कोणाचं म्हणतोय, तर गव्हर्नमेंटचं, सेंट्रलचं. ओके, पण जेव्हा असे कर, अप्रत्यक्ष कर किंवा प्रत्यक्ष कर जेव्हा गव्हर्नमेंट गोळा करतो, तर तुम्हाला वित्त आयोग माहितीच आहे. वित्त आयोग, फायनान्स कमिशन दर 5 वर्षांनी स्थापन केला जातो आणि वित्त आयोग मग गव्हर्नमेंटकडे किंवा केंद्राकडे जे काही इन्कम आलेलं असतं त्याचा काही वाटा राज्यांना द्यावा लागतो, राईट. मग या कर महसुलामधून राज्यांचा वाटा वगळता जे काही कर सरकारला मिळालेलं असतं ते येतं महसुली जमामध्ये. ओके, त्यानंतर करेतर महसूल. करेतर महसुलामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, जसं बघा केंद्राला व्याज मिळत असेल, जर समजा केंद्राने एखाद्या राज्याला लोन दिलं असेल, राईट, आणि त्या राज्याकडून त्याला व्याज मिळत असेल. त्याचप्रमाणे अजून दुसऱ्या कोणत्या तरी देशाला जर लोन दिलं असेल तर त्या देशाकडून जे इंटरेस्ट मिळत असेल तर ते येणारे करेतर महसुलामध्ये. तसंच नफा. आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या PSUs असतात, राईट, तुम्हाला माहितीच असेल, पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे कंपन्याज असतात मोठमोठ्या, तर त्यामधून जे इन्कम मिळतं ते सुद्धा कशात येतं, करेतूल महसुलामध्ये. त्याचप्रमाणे लाभांश. तर या सगळ्या गोष्टी कशात येतात, करेतर महसुलामध्ये. आता भांडवली जमा. भांडवली जमा म्हणजेच काय, दोन गोष्टी येतात, एक म्हणजे कर्जाने मिळालेले पैसे आणि विदाउट कर्ज मिळालेले पैसे. कर्जाने मिळालेले म्हणजेच काय तर
डेप्ट कॅपिटल रिसिट्स, म्हणजे यामध्ये जर समजा गव्हर्नमेंट जे आपलं आहे ते अंतर्गत बाजार कर्ज, म्हणजे लोकांकडून, किंवा बघा गव्हर्नमेंट बऱ्याच वेळेला तुम्हाला माहितीच असेल LIC कडून सुद्धा कर्ज घेतलं जातं, वेगवेगळ्या सोर्सेस कडून हे बाजार कर्ज घेतले जातात, त्याचप्रमाणे परकीय देशांकडून कर्ज घेतले जातात. ओके, तर हे सगळे येतात कर्ज जमामध्ये. आणि बिगर कर्ज जमा म्हणजेच काय, तर असे नॉन डेप्ट कॅपिटल रिसिट्स काय असतात, जेव्हा शासकीय उद्योगांमधून गव्हर्नमेंटचे जे काही उद्योग असतील त्यामध्ये जर निर्गुंतवणूक केली. तुम्हाला माहितीच आहे आपण 1991 मध्ये LPG म्हणजेच आपण एक ओपन इकॉनॉमी केली होती, त्यामध्ये आपण प्रायव्हेटायझेशन हे एक्सेप्ट केलं होतं, राईट. प्रायव्हेटायझेशनचा स्वीकार केला होता आणि त्यानुसारच मग आपल्या शासकीय ज्या काही कंपन्या आहेत किंवा ज्या काही उद्योग आहेत त्यांमधून निर्गुंतवणूक करण्यात आलेली. मग अशा निर्गुंतवणुकीद्वारे जे काही पैसे मिळतात ते कशात येतात, तर बिगर कर्ज जमामध्ये. त्याचप्रमाणे शासकीय वस्तूंच्या लिलावातून सुद्धा अशा प्रकारचं भांडवल तयार केलं जातं. तसंच राज्यांनी किंवा परकीय देशांनी जर केंद्र सरकारला परत केलेली कर्जफेड असेल, ओके, जर समजा एखाद्या देशाला कर्ज दिलेलं आहे, मग जी प्रिन्सिपल अमाऊंट येणार आहे परत, म्हणजेच कर्ज रिटर्न मिळतंय ना, तर ते कशात येणार आहे, बिगर कर्जमध्ये. आता इथे महसुली जमा आणि भांडवली जमामध्ये कर्जाच्या बाबतीत एक डिफरन्स लक्षात ठेवा. कर्जाचा जो व्याज आहे तो कशात येतो, महसुली जमामध्ये, आणि जी कर्जाची प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती भांडवली जमामध्ये येते. तर ही एक बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला माहितीच असली पाहिजे. मग त्याचप्रमाणे एक्सपेंडिचर कसं असणार आहे, सेम महसुली खर्च आणि भांडवली खर्च. महसुली खर्च म्हणजेच काय, जो रिकरिंग खर्च असणार आहे त्याला आपण म्हणतो महसुली खर्च, आणि भांडवली खर्च म्हणजे कधीतरी येणारा मोठा खर्च, त्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल एक्सपेंडिचर. मग त्यामध्ये पण ना योजनागत खर्च असतो आणि योजनेव्यतिरिक्त काही खर्च असतं. जसं योजनागत जे महसुली खर्च आहे ते म्हणजे जेव्हा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांवर महसुली खर्च करत असेल, जसं बघा मनरेगा आहे, मनरेगामध्ये काय होतं, रिकरिंग खर्च येतो ना, जे कामगारांना पैसे द्यावे लागतात, मजुरी द्यावी लागते, पगार द्यावा लागतो, तर हे सगळं काय आहे, योजनागत खर्च आहे आणि तो रिकरिंग खर्च आहे. ओके, त्याचप्रमाणे बघा जेव्हा काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये योजना राबवल्या जातात, तर त्यामध्ये शिक्षकांना दिला जाणारा पगार, आहारासाठी दिला जाणारे पैसे, हे सगळे कशात येतात, तर रिकरिंग मध्ये येतात, महसुली खर्चामध्ये पण योजनागत आहे. पण त्या व्यतिरिक्त योजनेतर खर्च सुद्धा असतात. आता योजनेतर खर्च, महसुली खर्च कोणते येतात, योजने व्यतिरिक्त. मग त्यामध्ये काय असतात, योजने व्यतिरिक्त जे पगार, पेन्शन किंवा व्याज आणि ज्या वेगवेगळ्या सेवांवरचा खर्च असतो. जर तुम्ही एक एक्झाम्पल घ्याल तर बघा, सैनिकांना दिला जाणारा खर्च, तर सैनिकांना दिला जाणारा खर्च हा योजनेतला खर्च असतो का, नाही, तो रिकरिंग तर असतो पण योजनेतला पण नसतो, मग तो योजने व्यतिरिक्त असलेला खर्च आहे. आणि तसंच बघा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे एम्प्लॉईज असतात, सेंटरचे एम्प्लॉईज, त्यांना पगार दिलं जातं, तसंच त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन दिलं जातं, तर हा सुद्धा योजनेतर महसुलीच खर्च आहे. आणि जेव्हा आपण जागतिक बँकेकडून घेतलेला कर्ज असतो ना, बघा वर्ल्ड बँक बऱ्याचशा देशांना कर्ज देत असते, तर वर्ल्ड बँककडून आपण जेव्हा कर्ज घेतो तर त्या कर्जाचं व्याज तर वर्ल्ड बँकेला आपल्याला द्यावं लागतं, मग ते सुद्धा सगळं येणार योजनेतर महसुली खर्चामध्ये. तसंच अजून इंधन, खत, अन्न या गोष्टींवर ज्या सबसिडीज दिल्या जातात, तर तुम्हाला इथे लक्षातच ठेवायच्या आहेत, सबसिडीज कशात येतात, तर महसुली खर्चामध्ये, योजनेतर महसुली खर्चामध्ये येतात. ओके, तर या गोष्टी लक्षात आल्या. आता नंतर आहे भांडवली खर्च. भांडवली खर्चामध्ये सुद्धा योजनागत आणि योजनेतर खर्च येतच. मग आता योजनागत भांडवली खर्च म्हणजे काय, कोणत्या गोष्टी येतात त्यामध्ये, तर त्यामध्ये बघा जेव्हा योजना राबवल्या जातात तर एकदाच जो खर्च केला जातो, एकदाच भांडवली खर्च टाकला जातो. बघा आता खडूफळा मोहीम मध्ये आपण काय केलं, जो शिक्षकांना दिला जाणारा पगार आहे, ओके, तो कशात टाकला, इथे महसुली खर्चामध्ये. पण जेव्हा खडूफळा मोहीम राबवली जाते त्यासाठी स्कूल्स तर लागतील, राईट. मग त्या स्कूल्ससाठी जो खर्च असतो तो एकदाच केला जातो ना, तो पुन्हा पुन्हा शाळा बांधल्या जातात का, पुन्हा पुन्हा वर्ग बांधले जातात, बेंचेस तयार केले जातात का, नाही, तर तो एकदाच झालेला खर्च आहे, त्यामुळे तो कॅपिटल खर्च होतो. ओके, आणि तसंच योजनेतर भांडवली खर्च म्हणजे काय, तर त्यामध्ये बघा जे राज्यांना कर्ज दिलं जातं ते योजनेमध्ये असतं का, नाही, त्यातून राज्य जे त्यांचे योजना आहेत त्या राबवू शकतात, पण केंद्राने त्या योजना राबवलेल्या असतात का, नाही. मग ते राज्यांना दिलेले कर्ज,
त्याचप्रमाणे अजून पायाभूत सुविधांमध्ये झालेला खर्च, जसं बघा रस्ते बांधायचे असेल, इनफॅक्ट जेव्हा डिफेन्सच्या ज्या काही मशिनरीज वगैरे आपण खरेदी करतो, जसं त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता ज्या यंत्रसामग्री असतात त्या सगळ्या खरेदी करण्यात येतात, त्यावेळेला तो खर्च कोणता असतो तर योजनेतर भांडवली खर्च. इनफॅक्ट परकीय देशांना देण्यात आलेला कर्ज सुद्धा काय आहे, योजनेतर भांडवली खर्चच आहे. ओके, तर हे जे टेबल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे जसंच्या तसं. मग आता जेव्हा आपल्याला माहित पडले की गव्हर्नमेंटला इन्कम कुठून येतोय आणि एक्सपेंडिचर कुठे होतोय, त्यामध्ये योजनागत काय आहे, योजनेतर काय आहे, कर काय आहे, करेतर कोणकोणते आहेत, हे सगळं आपण बघितलं. पण तिथेच एक मोठी संकल्पना किंवा एक मोठा फॅक्टर निघून येतो, ते म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. आता अर्थसंकल्पीय तुटीचा अर्थ काय होतो की जेव्हा अर्थसंकल्पीय खर्च म्हणजे जेव्हा बजेट तयार केला जातो, ओके, अर्थसंकल्पीय म्हणजेच तुम्ही इथे काय म्हणू शकता तर बजेटरी एक्सपेंडिचर. मग जेव्हा हा बजेटरी एक्सपेंडिचर जेव्हा बजेटरी इन्कम पेक्षा जास्त असतो, ओके, तर हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा एक्सपेंडिचर हे इन्कम पेक्षा जास्त असतं तेव्हा त्याला म्हणतात अर्थसंकल्पीय तूट. मग त्याचं इथे सूत्र कसं तयार होणार आहे, अर्थसंकल्पीय तूट बरोबर अर्थसंकल्पीय खर्च मायनस अर्थसंकल्पीय जमा, बजेटरी एक्सपेंडिचर मायनस बजेटरी रिसीट. मग आता या डेफिसिटचे ना काही महत्त्वाचे प्रकार आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहेत. जसं त्यामध्ये महसुली तूट, भांडवली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि चलनविषयक तूट. तर हे इम्पॉर्टंट प्रकार आहेत. आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळा यावर प्रश्न विचारलेलेच आहेत. तर एकदा आपण पटकन समजून घेऊया. महसुली तूट, महसुली तूट म्हणजेच काय, जेव्हा महसुली खर्च वजा महसुली जमा होते, म्हणजेच इथे सुद्धा महसुली खर्च जेव्हा महसुली जमेपेक्षा जास्त असतो तेव्हा इथे काय असणार आहे तर महसुली तूट. एकदम सिंपल आहे, काहीच कठीण नाहीये इथे समजण्यासारखं. जेव्हा महसुली जमा महसुली खर्चापेक्षा जास्त असेल तर काय आहे ते अधिक्य म्हणतात. ओके, म्हणजेच काय इथे महसुली जमा जास्त असेल तर, पण महसुली खर्च जास्त असेल तर ती काय असणार आहे महसुली तूट. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतोच आहे, महसुली खर्च वजा महसुली जमा. तर आपण प्रश्नामध्ये असाच एक प्रश्न घेतलेला आहे राजकोषीय तुटीचा, ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. मग हे जे सगळे फॉर्म्युलाज, हे जे सगळे सूत्र आहेत ते तुम्हाला जसेच्या तसे लक्षात ठेवायचेच आहेत. आता महसुली तुटीचे महत्त्वाचे परिणाम काय होतात, जसं बघा शासनाला महसुली खर्च करणं कठीण होतं, म्हणजे जे रिकरिंग खर्च आहेत. मग बघा बऱ्याच वेळेला तुम्हाला आढळून येतं की बऱ्याच वेळा म्हटलं जातं की जे शिक्षकांचे पगार आहेत ते वेळेत मिळत नाहीत, किंवा कोणाला अनुदान द्यायचे असतील स्कूल्सला वगैरे तर ते प्रॉपर मिळत नाहीत. तर हे कशामुळे होतं, महसुली खर्च करण्यास शासनाला जमत नाही म्हणून. आणि मग आता हा खर्च भागवण्यासाठी शासनाला कर्ज घ्यावा लागेल आणि त्यामुळे ऑटोमॅटिक काय होणार आहे, गव्हर्नमेंटचं जे कर्ज आहे ते वाढेल. पण बघा इथे ना एक गोल्डन रूल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, किंवा प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये तो रूल ना पाळला जातो. काय करतं गव्हर्नमेंट, जे महसुली तूट आहे ती भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त कर्ज घेतला जात नाही. फक्त काय करतं गव्हर्नमेंट, जे भांडवली तूट आहे ती भरून काढण्यासाठी कर्ज घेतले जातात. जर महसुली तुटीसाठी रिकरिंग सारखं सारखं जर कर्ज घेतलं तर ऑटोमॅटिक कर्जामध्ये खूपच जास्त वाढ होणार आहे. ओके, आणि मग जे महसुली तूट आहे ते भरून काढण्याचं काम गव्हर्नमेंट कशाद्वारे करतं, जसं गव्हर्नमेंटला जिथून व्याज मिळतं वेगवेगळ्या ठिकाणांहून जिथे लोन दिलेले असतात आणि जे कर मिळतं तर त्यातूनच महसुली खर्च करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट नेहमी करत असते. ओके, किंवा शासकीय मालमत्ता विकून त्यांचे जे इक्विटी शेअर्स असतात गव्हर्नमेंटचे ते विकून रक्कम उभारेल आणि ऑब्व्हियसली शासकीय मालमत्ता विकली जाईल, तर त्यामुळे काय होणार आहे, जे गव्हर्नमेंटची मालमत्ता आहे ती सुद्धा कमी होत जाईल. म्हणजेच महसुली तूट भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटला त्यांची शासकीय मालमत्ता विकल्यामुळे त्यामध्ये काय होणार आहे, मालमत्ता कमी होत जाईल. अजून महसुली तुटीचा काय परिणाम होतो, तर एक म्हणजे चलनवाढ होण्याची शक्यता असते. चलनवाढ होण्याची शक्यता कशी असते, जेव्हा आता गव्हर्नमेंटला वाटेल की मार्केटमध्ये पैसे कमी पडतायत, गव्हर्नमेंटला टॅक्सेस प्रॉपर मिळत नाहीये, मग इथे आपलं सेंटर काय करणार, आरबीआयला सांगणार की मॉनिटरी पॉलिसी थोडीशी लूज करा. लूज करा म्हणजेच काय की जे बँक रेट आहे किंवा जे रेपो रेट आहे, बँक रेट तर नंतर येतो, रेपो रेट आहे ते कमी करा.
मग रेपो रेट कमी केल्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिक मार्केटमध्ये पैसे जास्त होतील, त्यामुळे चलनवाढ होईल, महागाई वाढेल. ओके. त्यानंतर महसुली तूट सतत वाढत राहील. आता महसुली तूट सतत वाढत राहील ना, तर याचं एक चक्र आहे, एक सायकल फिरत राहणार आहे. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. समजा आपल्या देशाला गव्हर्नमेंटला कर्ज काढावं लागतंय महसुली तुटीसाठी. समजा त्याने ए देशाकडून आपल्या गव्हर्नमेंटने 10,000 रुपये कर्ज घेतला. आता इथे म्हणाल मॅम 10,000 रुपये, तर 10,000 रुपये कसे होणार, ते कोटींमध्ये घेतात, पण आपल्याला कॅल्क्युलेशन इझी पाहिजे ना. मग 10,000 रुपये कर्ज घेतला, त्यातला खर्च केला योजनांवर, आणि एचे कर्ज फेड पण तर करावी लागेल. असं आहे की कर्ज घेतलं की संपून गेलं नाही, त्याची परतफेड तर करावी लागेल. मग त्यातले समजा 7,000 रुपये परतफेड केली, राहिले 3,000 रुपये. ओके. मग आता हे 3,000 रुपये तर नाही आहेत गव्हर्नमेंटकडे. मग गव्हर्नमेंट काय करेल, पुन्हा बी देशाकडे जाईल, त्याच्याकडून समजा घेतले 5,000 रुपये कर्ज. ओके. पण आता गव्हर्नमेंट इथे डिरेक्टली खर्च करणार आहे का योजनांवर, महसुली तुटी भरून काढणार आहे का, नाही. आधी ए कडून कर्ज घेतलाय, तर ते परतफेड तर करावी लागेल. मग या 5,000 रुपये मधले 3,000 रुपये जे आहेत, आपण कॅल्क्युलेशन करूया, इथे 3,000 रुपये जे आहेत ते इथे गेले, म्हणजे यांचा जो बॅलन्स आहे तो 0 झाला. पण आता जर 3,000 रुपये गेले, तर ऑलरेडी यांचे 5,000 रुपये तर इथे राहिलेच आहेत, बीला कर्ज द्यायचंच आहे, आणि आपल्याकडे फक्त 2,000 रुपये खर्चाला राहिलेत. ओके. आणि आता हे 5,000 रुपये तर पूर्ण आहे, 0 आपण इथे रिफंड केलंय. मग आता पुन्हा बीचा कर्ज परतफेड करण्यासाठी समजा सी कडून 5,000 रुपये घेतले. ओके. सी कडून 5,000 रुपये घेतले आणि ते पुन्हा इथे द्यावे लागतील ना. मग आता इथे आपण बघायला गेलं तर हळूहळू हे जे कर्ज आहे तोच वाढत जातोय, आणि महसुली तूट जी आहे ती भरून तर काढता येतच नाहीये. आपण कर्ज घेतोय, कर्ज परतफेड करतोय, कर्ज घेतोय, कर्ज परतफेड करतोय. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्यामुळे काय होणार आहे, महसुली तूट सतत वाढतच राहणार आहे. ओके. पुढे लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होतो. मग ऑब्व्हियसली महसुली तूट कमी झाल्यामुळे प्रॉपर योजना राबवता येत नाहीत, आणि त्यामुळे सरकारवरचा जो विश्वास आहे तो त्यांचा कमी होणार आहे. मग यासाठी आता नक्की उपाय काय केले जाऊ शकतात. एकतर एक्सपेंडिचर आहे ते कमी करता येऊ शकतं. मग बघा, बऱ्याच वेळेला आता योजनांवर वगैरे केला जाणारा खर्च तो तर कमी करता येणार आहे का, नाही येणार आहे. मग तिथेच तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत ते मोठमोठ्या फ्लाईट्स घेत नाहीत. प्रत्येक वेळेला तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल की यांनी इथे कमी खर्च केला, तिथे कमी खर्च केला. तर ते एक तुम्ही म्हणू शकता की काही मेजर्स आहेत जे गव्हर्नमेंटकडून घेतले जातात, पण तेवढेसे ते फॉलो केले जात नाहीत. नंतर रिव्हेन्यूमध्ये इन्क्रीज करू शकतात, म्हणजे टॅक्स वाढवू शकतात. मग आता त्यानंतर येतं ते म्हणजे भांडवली तूट. भांडवली तूट म्हणजेच काय, भांडवली खर्च जेव्हा भांडवली जमेपेक्षा जास्त असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, भांडवली तूट. ओके. मग भांडवली जमा भांडवली खर्चापेक्षा जास्त असेल तेव्हा आपण म्हणतो भांडवली आधिक्य. तर इथे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, जेव्हा एक्सपेंडिचर, भांडवली एक्सपेंडिचर मायनस भांडवली रिसीट्स होणार आहे तेव्हा तिथे असणार आहे भांडवली तूट. ओके. आता इथे मी तुम्हाला मगाशी तो जो गोल्डन रूल सांगितला ना, तोच थोडासा इथे अप्लाय केला जातो. गव्हर्नमेंटकडून काय केलं जातं, भांडवली जमेसाठी कर्ज घेतले जातात. बघा, महसुली तूटसाठी किंवा महसुली तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेतला जात नाही. भांडवली तूट भरून काढण्यासाठी काय घेतला जातो, कर्ज घेतला जातो. आणि मग हा जो कर्ज आहे किंवा हे जे पैसे आहेत भांडवली जमेमधले पैसे, लक्षात ठेवा, फक्त कर्ज असंच नाही, भांडवली जमेमधून इतर जे रिसीट्स असतात आपण बघितलेले आहेत, कुठून कुठून पैसे येतात भांडवली जमेमध्ये, तर सगळ्यांचा वापर जो आहे तो आधी भारताच्या महसुली तुटीवर केला जातो. म्हणजेच जी महसुली तूट आहे ती 0 ठेवली जाते, हे लक्षात ठेवा. आणि भांडवली तूट जी आहे ती वाढवली जाते. ओके. तर हा पॉइंट तुम्हाला इथे थोडासा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच एक प्रकारे इथे काय गोल्डन रूल जो आहे तो फॉलो केला जातोय. त्यानंतर आहे ते म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. पुन्हा आता इथे कशी होणार आहे, आता अर्थसंकल्पीय तूट आपण पहिला एक फॉर्म्युला बघितला, ते म्हणजे काय, जर टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसीट्स असेल तर त्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पीय तूट किंवा बजेटरी डेफिसिट. पण आता जेव्हा आपण इथे महसुली तूट आणि भांडवली तुटीचा अभ्यास केलाय तर अजून एक इथे फॉर्म्युला निघून येतोय, ते म्हणजे महसुली तूट प्लस भांडवली तूट काय होणार आहे, तर अर्थसंकल्पीय तूट. हे तुम्हाला इथे लक्षातच ठेवायचं आहे. नंतर पुढे आहे ते म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजेच काय, तर फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिटवर आतापर्यंत भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न
विचारले गेले तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. फिस्कल डेफिसिटचा अर्थ तुम्ही इथे म्हणू शकता डेप्ट म्हणजे कर्ज असा सुद्धा होतो. मग आता राजकोषीय तुटीसाठी ना पूर्वी 1996-97च्या आधी एक फॉर्म्युला होता, तो होता बजेटरी डेफिसिट म्हणजेच अर्थसंकल्पीय तूट मायनस डेट. ओके, तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. पण 97 पासून फॉर्म्युलामध्ये चेंज करण्यात आला आणि तो फॉर्म्युला असा झाला की एकूण खर्च म्हणजे जे टोटल एक्सपेंडिचर असेल त्याच्यातून महसुली जमा. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. महसुली जमा प्लस जे भांडवली जमा असणारे ते दोन्ही मायनस केलं जाईल. पण भांडवली जमामध्ये फक्त जे बिगर खर्च भांडवली जमा असणारे ते येणारे. कर्ज जे आहेत लोन्स बॉरोइंग्स जे इतर देशांकडून घेतले जातील ते यामध्ये येणार नाहीत. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बिगर कर्ज भांडवली जमा म्हणजेच काय, म्हणजे त्यामध्ये जे शासकीय प्रॉपर्टीज वगैरे ज्या विकल्या जातात तसंच इक्विटी शेअर्स जे विकले जातात ते कशात येणार आहे तर बिगर कर्ज भांडवली जमामध्ये. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला असाच्या असा इथे लक्षात ठेवायचाच आहे. पुढे आहे ते म्हणजे प्राथमिक तूट. आता प्राथमिक तूट काय आहे तर जेव्हा राजकोषीय तूट आपण म्हणतो तर बघा राजकोषीय तूट मध्ये ना इतर देशांना द्यायचा व्याज सुद्धा असतो आपल्याकडे. जेव्हा आपण बॉरोइंग्स करतो किंवा जे लोन घेतो ओके, तर त्या लोनवरचा व्याज पण तर द्यावा लागणार आहे गव्हर्नमेंटला आणि पुन्हा हे व्याज घेण्यासाठी अजून लोन घेतलं जातं. ओके, मग हे व्याज जे आहे ते सुद्धा राजकोषीय तूट मधून वजा केलं जातं, तेव्हा येतं प्राथमिक तूट. त्यानंतर आहे चलनविषयक तूट. एकदम सिंपल आहे. चलनविषयक तूट म्हणजेच काय, सरकारने रिझर्व्ह बँकेकडून जे घेतलेलं कर्ज असतं तर त्याला चलनविषयक तूट म्हणतात. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जेव्हा गव्हर्नमेंट रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते तर त्याला म्हटलं जातं चलनविषयक तूट. ओके, मग आता इथे आपण तुटीचे जे सगळे प्रकार आहेत ते नीट समजून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण अर्थसंकल्पीय तूट बघितली, त्यानंतर महसुली तूट बघितली, महसुली तुटीनंतर भांडवली तूट, नंतर एकदम महत्वाची तूट ते म्हणजे राजकोषीय तूट. ओके, आणि आता चलनविषयक तूट. तर ज्या सगळ्या महत्वाचे डेफिसिट आहेत जे प्रकार आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. आता इथे ना दुसरा एक कॉन्सेप्ट निघून होतो ते म्हणजे तुटीचा अर्थ भरणा किंवा याला आपण म्हणतो डेफिसिट फायनान्सिंग. डेफिसिट फायनान्सिंग म्हणजेच काय, आता बघा आपल्या अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय तूट आहे, प्राथमिक तूट, महसुली तूट या आहेतच. मग त्यासाठीच ना तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. याचा अर्थ असा होतो की जे आपल्याकडे जमा आहे ओके, म्हणजे जे आपल्याला इन्कम आलेले आहे, रिसीट्स आलेले आहेत त्यापेक्षा जास्त खर्च जेव्हा अर्थसंकल्पामध्ये केला जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो तुटीचा अर्थ भरणा. आणि बऱ्याच वेळेला अशाच प्रकारचा अर्थसंकल्प आपल्याकडे केला जातो त्यामुळे आपण त्याला म्हणतो की तुटीचा अर्थ भरणा. म्हणजे आता हा जो जास्तीचा खर्च आहे तो कशा प्रकारे भागवला जाईल, त्यासाठी कोणकोणते सोर्सेस आहेत ते आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि बघा हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो काढलेला किंवा त्याचा शोध लावलेला 1993 मध्ये केन्स या अर्थतज्ञाने या इकॉनॉमिस्टने मांडला होता. आणि स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा जो अर्थ भरणा आहे तो आपल्याकडे करण्यात आलेला आहे. मग आता तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबले जातात किंवा कोणकोणते उपाय अवलंबले जातात, जर आपण तिथेच अंतर्गत माध्यमे जर बघितली तर कुठून कुठून गव्हर्नमेंटला हा तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी पैसे मिळणार आहेत. एक म्हणजे RBI कडून कर्ज घेतले जातात, व्यापारी बँकांकडून कर्ज घेतले जातात, तसंच ज्या वेगवेगळ्या वित्तीय ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात, फायनान्स इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला माहितीच असतील, तर त्यांच्याकडून कर्ज घेतले जातात. तसंच देशातल्या नागरिकांकडून सुद्धा कर्ज घेतले जातात. देशातल्या नागरिकांकडून कर्ज घेतले जातात म्हणजेच काय, बघा आपलं जे PF असतं माहितीये प्रोव्हिडंट फंड, तर ती एक प्रकारे गव्हर्नमेंटचीच संस्था आहे. तर त्यातून जेव्हा गव्हर्नमेंट कर्ज घेतं म्हणजेच कोणाकडून कर्ज घेतलं जातं, देशातल्या नागरिकांकडून. LIC कडून जेव्हा कर्ज घेतलं जातं तेव्हा इनडायरेक्टली देशातल्या नागरिकांकडूनच सरकार कर्ज इथे घेत असतो. ओके, त्याचप्रमाणे सरकारी जे रोखे असतात त्यांची विक्री करून जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात किंवा जे इक्विटी शेअर्स असतात त्यांची विक्री करून गव्हर्नमेंट काय करत असतं इथे कर्जाची उभारणी करत असतं. आणि बहिर्गत माध्यमांमध्ये काय काय येईल तर वेगळ्या ज्या देश आहेत, वेगवेगळे परकीय देश, त्यांच्याकडून बॉरोइंग्स केले जातात आणि आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजेच वर्ल्ड बँक किंवा IMF
यांच्याकडून काही अटी शर्तींवर कर्ज घेतले जातात. ओके, तर अशा प्रकारचा हा तुटीचा अर्थभरणा असतो. तर हा सुद्धा तुम्हाला माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं होतं, म्हणून हा पॉइंट आपण इथे कव्हर केलेला आहे. ओके, सो आता आपण लेक्चरमध्ये बरेचसे पॉइंट्स हे क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला सगळे जे अर्थसंकल्पीय तुटीचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते समजलेले आहेत. आता फक्त तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आताच आपण बघितलं हे जे बजेट आहे ते काय आहे, तर राजकोषीय धोरण आणि सरकारची जी तिजोरी असते त्याला आपण म्हणतो राजकोष. ओके, मग या राजकोषामध्ये पैसे कुठून येतात, जो निधी सरकारला मिळतो तो कुठून येतो, त्याचे 3 वेगवेगळे टाइप्स आहेत सरकारच्या निधीचे. फक्त मला सांगा की हे 3 वेगवेगळे टाइप्स किंवा कुठून हे जे फंडिंग्स आहेत किंवा जे निधी आहेत ते सरकारला मिळतं. ओके, मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.